आईची उणीव. एका छोट्या माकडाची हृदयस्पर्शी कथा. आईचं उबदार पोट, तिच्या हातात मायेचा स्पर्श आणि तिच्याजवळ बसण्याची सुरक्षितता. हे फक्त माणसांसाठीच नाही तर या पृथ्वीवरच्या प्रत्येक जीवासाठी तितकंच आवश्यक असतं. जपानमध्ये घडलेली ही एका छोट्या माकडाच्या पिलाची कथा, ज्याचं नाव आहे पंच. जन्म झाला पण नशिबानं त्याच्यापासून आईची साथ हिरावून घेतली. आईने त्याला स्वीकारलंच नाही. त्या क्षणापासून पंचचं जग बदललं. तो लहान होता, त्याला कळत नव्हतं आई म्हणजे काय, माया म्हणजे काय, सुरक्षितता म्हणजे काय. पण त्याच्या छोट्याशा हातात होतं एक सॉफ्ट टॉय. तो त्या खेळण्याला इतक्या घट्ट पकडून ठेवायचा जणू काही तीच त्याची आई आहे. ते खेळणं त्याच्यासाठी फक्त वस्तू नव्हती, ती त्याची आईची उणीव भरून काढण्याची छोटीशी आशा होती. प्राणी बोलू शकत नाहीत, पण त्यांनाही भावना असतात, त्यांनाही वेदना होतात, त्यांनाही एकटेपणा जाणवतो, त्यांनाही प्रेमाची गरज असते. पंच जेव्हा त्या टॉयला मिठी मारतो तेव्हा तो फक्त खेळत नसतो, तो आईला शोधत असतो. हळूहळू केअरटेकर त्याची काळजी घेऊ लागले, त्याला प्रेम दिलं, आधार दिला आणि पंचने पुन्हा विश्वास ठेवायला शिकायला सुरुवात केली. ही कथा हृदय पिळवटून टाकणारी आहे, पण ती आपल्याला एक मोठा धडा देऊन जाते. प्रेम ही प्रत्येक जीवाची खरी गरज आहे. कधी कधी माणसांपेक्षा प्राण्यांची वेदना जास्त खरी आणि निस्वार्थी असते. जर आपण बोलू शकणाऱ्या माणसांना समजून घेऊ शकत नाही, न बोलणाऱ्या जीवांना तरी माया देऊया. जर ही कथा तुमच्या मनाला हृदयस्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा अजून हृदयस्पर्शी कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण प्रेमाची भाषा शब्दात नसते, ती फक्त हृदयात असते.